जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील अंतरवली दाई गावातील लक्ष्मण कारभारी खरात हे गावातील विविध योजनांतील भ्रष्टाचाराच्या विरोधात पायी मंत्रालयाकडे मोर्चा घेऊन निघाले आहेत। आरोप आहे की घरकुल योजना, पांदन रस्ते, जलजीवन मिशन, सिंचन विहीर अशा योजनांमधील निधी ग्रामपंचायत व संबंधित अधिकाऱ्यांनी संगनमत करून टाकलेला आहे। रोजगार सेवक म्हणतो 50,000 रुपये, त्याला म्हणलो कलेक्टर समोर चल, शिव समोर चल, म्हणलं तुला 1 लाख रुपये देतो, जागेवर जर उद्या जर बदलला तर ते 50,000 रुपयाचं काय करायचं मग? काय म्हणे? हा तो म्हणतो ना ईद दी मला, ईद देता कुंकण, उद्या त्याला याचा काय भरोसा आहे रोजगार सेवकाचा? आणि रोजगार सेवकाचा आहे काय भरोसाचा? उद्या रोजगार सेवक आणि ग्रामपंच हे फक्त आहे ना, फक्त नावापुरते, त्यांच्या कामापुरते, फक्त जे स्वार्थापुरते जे काम असतात तेच चालू असतं। खरं मनापासून गरीब सामान्य लोकांचा, गावाचा विकास करायचं हे तर आताच्या काळात तर काही दिसतच नाही। फक्त नावापुरतं चाललंय। ग्रामसेवक येतात, गावात येतात, हाजरे लावतात, चालल्या जातात, कागदापुरते कामं दिसतात, बाकी असं विकास म्हणून गावाचे काही कामं दिसतच नाही। जे कामं शासनाकडून येतात आहे तेच केलं जातात, पण ज्या कामाला खरं काही अडचणी आहे ते कामं कोणी करीत नाही। त्याला गावात बोगस कामे करून शासनाचा पैशाचा अपहार केला जातोय, तर सामान्य जनतेला कुठलाही लाभ मिळालेला नाही। वेळोवेळी प्रशासनाकडे निवेदन देऊनही कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही। त्यामुळे आता लक्ष्मण खरात यांनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून न्याय मागण्यासाठी मंत्रालयावर पायी प्रवास सुरू केला आहे। गाव पातळीवर त्यांना धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला असून जोपर्यंत चौकशी होणार नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे। जनता न्यूज करता छत्रपती संभाजीनगरहून दिलीप वरघट यांची रिपोर्ट।